नमस्कार मित्रांनो, मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याची प्रेरणादायी कहाणी. हा आहे अभिनेता, म्हणजेच त्याचं नाव नानी. सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आलेल्या या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर तेलुगू चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज लाखो चाहते त्यांना नॅचरल स्टार म्हणून ओळखतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार आले, अनेक कलाकार गेले. तर ज्यांना नॅचरल स्टार म्हणून दक्षिण इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जाते ते म्हणजेच नानी. तर त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1984 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे खरे नाव घनता नवीन बाबू असे आहे. त्यांचे बालपण एका सुरक्षित आणि संस्कारी मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. त्यांच्या वडिलांचे नाव रामबाबू तर आईचे नाव विजयलक्ष्मी आहे. त्यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नव्हता, त्यामुळे त्यांना चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणताही वारसा किंवा ओळखीचा आधार नव्हता. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. लहानपणापासून त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीची सवय रुजवण्यात आली. त्यांचे बालपण सांगायचं झालं तर नानी यांचे बालपण अतिशय साधेपणाने गेले. ते लहानपणापासून शांत, समंजस स्वभावाचे होते. शाळेत असताना त्यांना चित्रपट पाहण्याची आणि कलाकारांचे निरीक्षण करण्याची आवड होती. अभिनय क्षेत्राविषयी त्यांना अनेक आकर्षणे वाटत असे. शालेय जीवनात ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असत. मित्रामध्ये ते विनोदी आणि मनमिळावू स्वभावामुळे लोकप्रिय होते. अभिनयाची आवड त्यांच्या मनात दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे आवडीने त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. शिक्षण. नानी यांनी आपले शालेय शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांची चित्रपट क्षेत्राविषयी आवड अधिक जड झाली. महाविद्यालयातील जीवनात त्यांनी अनेक चित्रपटांचा अभ्यास केला. अभिनय, कथा, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती याबद्दल त्यांना विशेष रस निर्माण झाला. त्यावेळी त्यांनी ठरवले की भविष्यात आपल्याला चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे आहे. चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचा प्रवास आणि संघर्ष कसा होता, तर मित्रांनो, अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहणारे नानी यांच्यासाठी सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. त्यांनी थेट अभिनय क्षेत्रात प्रवेश न करता सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा काम केले. या काळात त्यांनी चित्रपट निर्मितीचे अनेक पैलू जवळून अनुभवले. सेटवरील कामकाज, कलाकारांचे काम, कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान आणि दिग्दर्शन यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अनुभवामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनयाविषयीची समज अधिक विकसित झाली. संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला, मात्र त्यांनी हार मानली नाही. आपल्या स्वप्नावर, आपल्या मेहनतीवर विश्वास त्यांनी ठेवला. अभिनय क्षेत्रात पदार्पण 2008 साली प्रदर्शित झालेला अष्टाचम्मा या चित्रपटातून नानी यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि नानी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. पहिल्यांदाच चित्रपटात त्यांनी आपली नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकली. यानंतर तेलुगू चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी ओळख निर्माण करायला सुरुवात केली. यशाचा प्रवास सांगायचा झाला तर पदार्पणानंतर नानी यांनी अनेक यशस्वी चित्रपटामध्ये काम केले. अल्ला, मोडला इंदा, ईगा, भले भले, मगाडी वाय, नीनू कोरी, MC, जर्सी, श्याम सिंग रॉय आणि दसरा यासारख्या चित्रपटांनी त्यांना मोठे यश मिळवून दिले. प्रत्येक चित्रपटात वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची त्यांची क्षमता प्रेक्षकांना आवडली. त्यांनी रोमॅन्टिक, विनोदी, भावनिक आणि ॲक्शन अशा सर्व प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत. फिल्मफेअर पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याबद्दल सांगायचं झालं तर नानी यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक सन्मान प्राप्त केले आहेत. विशेषतः भले भले, मगाडी वाय आणि जर्सी या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जर्सी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला समीक्षाने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनयापैकी एक मानले. फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि नामांकने त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या अभिनयातील वास्तववादामुळे त्यांना नॅचरल स्टार ही उपाधी मिळाली. वैयक्तिक जीवन सांगायचं झालं तर नानी यांनी 2012 मध्ये
अंजना येलावर्थ यांच्याशी विवाह केला. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज ते आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. व्यस्त वेळापत्रक असूनही नानी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतात. कुटुंबावरील प्रेम आणि जबाबदारी त्यांना ते खूप महत्त्व देतात. चित्रपट सृष्टीत मोठे यश मिळवूनही त्यांना आपला साधेपणा कायम ठेवला आहे. त्यांचा नम्र स्वभाव आणि जमिनीशी जोडलेली नाळ मित्रांनो ही महत्त्वाची ठरते आणि अधिक आदर करतात. सामाजिक कार्याबद्दल सांगायचं झालं तर नानी हे केवळ अभिनेता नाही तर अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी समाजामध्ये अनेक असे समाजकार्य केलेले आहे. तर मित्रांनो ही होती नानी यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची आणि त्यांच्या जीवनाविषयीची माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो नानी यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मनोरंजक माहितीसह पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.